हालेलुया. परात्पर देवाला यास आपण धन्यवाद देऊयात. आमचा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. देवाचे सर्व आशीर्वादित लोक हो, माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व लोक आनंदित आहात. तुम्ही सर्व लोक सुखाश्रमामध्ये आहात. तुम्ही सर्व लोक परमेश्वराच्या आशीर्वादानं भरलेले लोक आहात. आणि आज या सकाळच्या समयी पुन्हा एक वार देव त्याचं वचन पाठवून तुम्हाला, मला, ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद देत आहे. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यश मी स्वागत करतो. जिथं बसलेले आहात तिथं मोठ्याने म्हणा हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराचं वचन ऐकणं कितीतरी अद्भुत आहे. मग यावेळेस आपण देवाच्या वचनाकडं आलेलो असताना आपले कान आपल्या देवासाठी आपण उघडूयात. आपले ज्ञानचक्षु देवाला म्हणू, देवा आमचे ज्ञानचक्षु तू खुले कर. आणि देवाला आपण देवाला म्हणूत की देवा समजणारं मन, ऐकणारे कान तुम्हाला दे. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, देव तुमची भरभराट करणार आहे. देव तुम्हाला समृद्ध करणार आहे. देव तुम्हाला विजयापेक्षा अधिक करणार आहे असं मी म्हणणार नाही. पण देव तुमची भरभराट कशी करणार आहे, देव तुम्हाला विजयापेक्षा अधिक कसं करणार आहे, देव कशा रीतीनं तुमची समृद्धी करणार आहे, त्याचं मार्ग, त्याचं माध्यम मी तुम्हाला समजावून सांगणार आहे किंवा देवाचा आत्मा तुम्हाला सांगणार आहे. काही दिवसापासून आम्ही पाहत आहोत देवाच्या आज्ञेविषयी. देवाला आज्ञा पाळणारे लोक आवडतात आणि म्हणून शमूएल शौलाला म्हणतो यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे. आणि इस्रायल लोकांना इर्मयाच्या ग्रंथामध्ये मी पाहिलं की 7व्या अध्यायाच्या 23 वचनामध्ये 22 आणि 23 मध्ये की परमेश्वर म्हणतो की मी त्यांना एवढीच आज्ञा केली होती की माझे वचन तुम्ही ऐका. पुन्हा एकदा त्या वचनाकडे आपण वळूयात आणि जो आज्ञांकितपणाचा जो भाग आहे तो आपण पुढे चालू करूयात. 7वा अध्याय इर्मयाच्या ग्रंथाचा आणि त्याचं 22 आणि 23 वचन. तुमच्या पूर्वजास मी मिसर देशातून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजास मी मिसर देशातून बाहेर आणले. त्या दिवशी पहा, त्या दिवशी मिसर देशातून बाहेर आणले. त्या दिवशी होम बलींविषयी, होम बलींविषयी, कुठल्या यज्ञाविषयी, होम बलीविषयी किंवा यज्ञ बलींविषयी, किंवा यज्ञ बलीविषयी, होम बलीविषयी, यज्ञ बलीविषयी मी त्यास काही सांगितले नाही. मी त्यास काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही. किंवा आज्ञा दिली नाही. तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका. माझे वचन ऐका म्हणजे मी तुमचा देव होईल. म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व व्हाल. तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून, तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो, जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. त्याने चाला. पहा, या ठिकाणं देवाचं वचन आम्हाला सांगतं की इस्रायल लोकांना तो म्हणतो की तुमच्या पूर्वजास, आणि इर्मयाच्या द्वारे तो बोलते तुमच्या पूर्वजास मी मिसर देशातून बाहेर आणली. त्या दिवशी होम बलीविषयी किंवा यज्ञ बलीविषयी मी त्यास काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही. तर काय म्हणतो परमेश्वर, तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका म्हणजे मी तुमचा देव होईल. देवाची आज्ञा ही की आम्ही त्याचं वचन ऐकावं म्हणजे देव आमचा, तो देव सेनाधीश परमेश्वर आमचा देव होईल. तुम्ही माझे लोक व्हाल, तुमचे बरे व्हावे व तो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. पहा, देव म्हणतो की जो मार्ग मी तुम्हाला दिलेला आहे, जो मार्ग मी स्थापित केलेला आहे तुमच्यासाठी, त्या मार्गाने तुम्ही चाला. माझं वचन तुम्ही ऐका म्हणजे मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. आणि हीच गोष्ट मी पाहतो आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये मी पाहतो की मोशे आणि ज्या गोष्टी देवानं त्यांच्यासाठी केल्या त्याची आठवण तो करून देत आहे. निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो 10 आज्ञा दिलेल्या आहेत की कशा रीतीने 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि तो सर्व वृत्तांत आहे आणि त्याचीच पुन्हा आम्ही पाहतो, त्याची आठवण आम्ही पाहतो आणि मोशे अनुवादाच्या पुस्तकामध्ये देत आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा मी पाहतो देव काय म्हणतो. पहा, आज्ञेविषयी देव काय म्हणतो. इर्मयाचं अनुवादाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्याचं 32 आणि 33 वचन काय लिहिलंय पहा. यास्तव तुम्ही आपला देव परमेश्वर, यास्तव तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा, यास्तव तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा. पहा, मोशे इस्रायल लोकांना सांगत आहे की तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा मान्य करून पाळा. मान्य करून पाळा. उजवी डावीकडे वळू नका. पहा, आज्ञेला छेद देऊ नका किंवा स्वतःचे काही त्याच्यामध्ये आणि घालू नका. त्याच्यामध्ये उजवी डावीकडे तुम्ही वळू नका. उजवी डावीकडे तुम्ही वळू नका.
ज्या मार्गाने चालण्याविषयी तुमचा देव परमेश्वर ज्या मार्गाने चालण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आज्ञा दिली आहे याने तुम्हाला आज्ञा दिली आहे, त्या सर्व मार्गाने तुम्ही चाला, त्या सर्व मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण व होईल. तुमचे कल्याण होईल. पहा, आणि व तुमचे कल्याण होईल. आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. त्यात तुम्ही चिरकाल राहाल. पाहतो म्हणतो की जो मार्ग मी तुमच्यासाठी स्थापित केलाय, ती आज्ञा मी तुम्हाला देते की त्या मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. बरोबर, तुम्ही जिवंत राहाल. पुन्हा ते वाचा बरं, तुम्ही जिवंत राहाल ते वचन. ज्या मार्गाने चालण्याविषयी तुमचा देव परमेश्वर हा, याने तुम्हास आज्ञा दिली याने आहे तुम्हाला आज्ञा केली, त्या सर्व मार्गाने तुम्ही चाला, त्या सर्व मार्गाने तुम्ही चाला. सांगितलेल्या प्रत्येक मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. तुम्ही जिवंत राहण्यासाठी प्रियानो आज्ञांकितपणामध्ये जेव्हा मी चालतो, आम्ही जिवंत राहतो प्रियानो. आणि देवाचा दास म्हणतो, हे देवा, मी तुला आयुष्य मागितलं, तू तर मला युगानुयुग दीर्घ आयुष्य दिलं. आणि मग जो मार्ग या ठिकाणी सुद्धा यिर्मयाच्या ग्रंथामध्ये सुद्धा तो म्हणतो की जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. आणि मोशे त्या ठिकाणी इस्रायल लोकांना आठवण करून देत असताना म्हणतो की परमेश्वर म्हणतो, उजवी डावीकडे वळू नका, स्वतःच्या ज्ञानानं चालू नका, स्वतःच्या बुद्धीनं चालू नका, मनुष्याच्या मार्गानं चालू नका, तर जो मार्ग मी तुम्हाला देत आहे त्या मार्गानं चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. आणि सर्वात पुढचा आशीर्वाद आहे की जो देश वतन मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही चिरकाल राहाल. काय लिहिले वाचा त्या अध्याय वचनामध्ये? आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आणि आहात जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. त्यात तुम्ही चिरकाल राहाल प्रियानो. आणि या ठिकाणी मी पाहतो नव्या करारामध्ये जे वतन आहे ते स्वर्गाचं राज्य आहे प्रियानो. आणि त्या वतनामध्ये आमचा प्रवेश होणार आहे जर मी देवानं घालून दिलेल्या मार्गाने चालतो, जर मी उजवी डावीकडे वळत नाही, मी देवाच्याच इच्छेप्रमाणे चालतो, देवाच्याच आज्ञेप्रमाणे मी चालतो, तर प्रियानो मी जिवंत राहील. तुम्ही जिवंत राहाल. मग जिवंत राहण्यासाठी आम्हाला देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. जिवंत राहण्यासाठी देवानं घालून दिलेल्या मार्गाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. जिवंत राहण्यासाठी आम्हाला उजवी डावीकडे न वळता त्याच मार्गाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. आम्ही जिवंत राहू आणि जे वतन आमच्यासाठी देवानं राखून ठेवलंय त्या वतनामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. आणि येशू म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहे. तसं नसतं तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो. जागा तयार झाली की मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे प्रियानो. ते वतन सार्वकालिक वतन आहे प्रियानो. त्या वतनामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. न कोमजणारं, हातानं न बांधलेलं, देवानं आमच्यासाठी तयार केलेलं, न कोमजणारं युगानुयुगचं आम्ही पाहतो सर्वकालिक जीवन देवानं आम्हाला दिलेलं आहे. पण तिथं आम्हाला प्रवेश करण्यासाठी आम्हाला आज्ञांकितपणामध्ये चालणं गरजेचं आहे. आज्ञानुसार आम्ही राहणं गरजेचं आहे. आम्हाला जो मार्ग देवाने आखून दिलाय त्या मार्गानं, सरळ मार्गाने आम्ही चालणं गरजेचं आहे, म्हणजे आम्ही जिवंत राहू प्रियानो. पहा, जिवंत राहण्यासाठी आज्ञांकितपणामध्ये असणं किती गरजेचं आहे. त्याच 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि 9 आणि 10 वचन काय लिहिलंय पहा. त्यांच्या पाया पडू नको. ते आम्ही पाहतो की आज्ञा दिली त्याच्या, आणि 10 आज्ञेमध्ये दिलेला आहे त्या आज्ञेची तो आठवण करून देत असताना तो म्हणतो त्यांच्या पाया पडू नको, कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको. त्याविषयी तो वृत्तांत आहे. पुढे वाचा. किंवा त्यांची पूजा करू किंवा नको. त्यांची पूजा करू नको. मी परमेश्वर तुझा देव ईर्षावान देव मी आहे. परमेश्वर तुझा देव ईर्षावान देव आहे. पहा, तो ईर्षावान देव आहे. तो प्रीती करतो, पण जर आम्ही चुकलो, आम्ही अवज्ञा केली तर आम्हाला आम्ही पाहतो त्यांना शासन करणारा तो आमचा देव आहे. काय लिहिले पहा पुढं. जे मजशी विरोध करीतात. जे मजशी विरोध करतात किंवा मी सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधात वागतात, जे मजशी विरोध करतात, त्यांच्या मुलास 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आणि जे मजवर प्रेम करीतात. नीट लक्षित नाही का. आणि जे मजवर प्रेम करतात, येशू म्हणतो जो मजवर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. जे मजवर प्रेम करतात म्हणजे जे देवाची आज्ञा पाळतात. काय लिहिलं? जे मजवर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो जणांवर मी करुणा करतो. अशांच्या हजारो जणांवर मी काय करतो? करुणा. काय करतो म्हटलेलं?
करुणा करणारा तो देव आहे. आमच्या हजारो जणांवर, आमच्या पिढीतल्या हजारो जणांवर करुणा करणारा देव आहे. प्रियानो, जर तुमच्या पिढ्या आशीर्वादित व्हाव्या, जर तुमची प्रत्येक पिढी स्वर्गाच्या राज्याचं वतनदार व्हावं असं जर तुम्हाला वाटतं, तर प्रियानो देवाच्या आज्ञा पाळा, देवावर प्रेम करा, त्याच्या आज्ञा पाळा. म्हणजे हजारो जणांवर तुमच्या दया करणारा तो देव आहे, करुणा करणारा तो देव आहे, तुमच्यावर तो करुणा करणार आहे. प्रियानो, आम्ही पाहतो देवाचं वचन वाचतो 5व्या अध्यायाच्या 9 आणि 10 दोन्ही वचन वाचले ना त्यातले. 5व्या अध्याय त्याच अध्यायातल्या 29 वचनामध्ये काय लिहिलंय पहा. त्यांचे मन निरंतर असेच राहिले तर किती बरे. हा मोशेला परमेश्वर म्हणतो, इस्रायल लोकांचे मन निरंतर असेच राहिले तर किती बरे. कसं त्यांचं मन झालं होतं ते मोशेला म्हटले त्या आणि पर्वताच्या ठिकाणी, आणि जेव्हा 10 आज्ञा दिली त्यावेळेस ते मोशेला म्हटले की देवाच्या समीप तू जा, देवाचं म्हणणं समजून घे, देव आमच्याविषयी काय म्हणतो ते सांग, ते ऐकून घे आणि आम्हाला येऊन तसं सांग, म्हणजे आम्ही त्याचं ऐकू, म्हणजे आम्ही परमेश्वराचं म्हणणं ऐकू. अगोदरच्या वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे, पहा काय लिहिलंय का तिथं. तुम्ही मला असे सांगितले तेव्हा परमेश्वराने तुमचे म्हणणे ऐकले. तुम्ही मला असे सांगितले म्हणजे देवाच्या समीप जा असं जेव्हा तुम्ही सांगितलं त्यास देवानं तुमचं म्हणणं ऐकलं. आणि तो मला म्हणाला या लोकांचे तुझशी जे काही बोलणे झाले ते मी ऐकले. काय बोलणं झालं होतं. इस्रायल लोक मोशेला म्हटले की देवाच्या समीप जा, आमच्याविषयी देव काय म्हणतो, त्याचं म्हणणं काय आहे ते तू ऐक, कारण तो वागणीतून बोलला पण आम्ही मेलो नाही, ही देवाची कृपा आहे. आणि मग त्या देवाच्या समीप तू जा, आमच्याविषयी देव काय म्हणतो ते तू ऐक, आम्हाला ते सांग. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की ते म्हणणं देवाने ऐकलेलं आहे. पुढे काय म्हणतो तो, त्यांनी जे काही म्हटले ते बरोबर म्हटले. त्यांनी जे काही, पहा परमेश्वर मोशेला म्हणतो त्यांनी जे काही म्हटलं ते बरोबर म्हटलं की तू देवाच्या समीप जा, आमच्याविषयी गोष्टी तू ऐकून घे, आम्हाला सांग. ते योग्य त्यांनी केलंय, बरोबर केलेलं आहे. पुढं त्यांचे मन निरंतर असेच राहिले तर किती बरे. त्यांचे मन निरंतर असेच राहिले तर, म्हणजे कसं की देवाचं काय म्हणणं आहे, देव आमच्याविषयी काय सांगत आहे, देव आम्हाला काय आमच्याशी बोलत आहे, देव आम्हाला काय आज्ञापित आहे, त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यावं, ते आम्ही ऐकावं. त्यांचं मन असंच निरंतर राहिलं तर, शेवटपर्यंत असंच मन राहणं गरजेचं आहे. त्यांचं मन असंच निरंतर राहिलं तर काय होणार आहे पहा. म्हणजे ते माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे सर्वदा पालन करतील. मन असंच राहणं म्हणजे ते माझं भय धरून माझ्या आज्ञांचे सर्वदा पालन करतील. व तशाने आज्ञा पालन करण्याच्या द्वारे, भय धरण्याच्या द्वारे, तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. मग निरंतर कल्याण होईल. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की देव तुमचं कल्याण करो, देव तुमची भरभराट करो. तर भरभराट आणि कल्याण कशाच्या द्वारे होतं त्या गोष्टी मात्र सांगणार आहे प्रियानो. आणि कल्याण कसं होणार आहे, भरभराट कशी होणार आहे, तर देवाच्या आज्ञा ऐकल्यानं, देवाचं भय धरल्यानं आमचं कल्याण होणार आहे, आमच्या मुलाबाळांचं कल्याण होणार आहे, आमचं हित होणार आहे, आम्ही जिवंत राहणार आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, त्या सार्वकालिक वतनामध्ये आमचा प्रवेश होणार आहे. त्यांचं मन असंच राहिलं तर, म्हणजे परमेश्वराचं भय धरून त्याच्या आज्ञा पाळणं, असंच जर त्यांचं मन राहिलं तर हे आशीर्वाद मिळणार आहेत. माझ्या भावांनो बहिणींनो, आज आपलं अंतःकरण देवासाठी उन्नत करूया, आज आपलं मन देवाच्या स्वाधीन करूया आणि प्रभूला म्हणूयात की देवा, इस्रायल लोकांनी ज्याप्रमाणे मोशेला सांगितलं त्याप्रमाणे आमचं मन तसं होऊ दे की आम्ही तुझं म्हणणं ऐकावं, आम्ही तुझं भय धरावं, आम्ही तुझ्या आज्ञा पाळाव्या, आम्ही तुझं वचन ऐकावं, आम्ही त्या आज्ञाप्रमाणे चालावं. म्हणजे आमचं कल्याण होणार आहे, आमच्या लेकरांचं कल्याण होणार आहे, आम्हाला सार्वकालिक वतन मिळणार आहे आणि आम्ही जिवंत राहणार आहोत. प्रियानो, पहा आज्ञांकितपणामध्ये किंवा आज्ञा पाळण्यामध्ये किती मोठे आशीर्वाद आहे. तिथं जिवंतपण आहे. आज्ञा पाळण्याच्या द्वारे आम्ही पाहतो सार्वकालिक वतन आम्हाला आहे. आज्ञा पाळण्याच्या द्वारे आमच्या हजारो पिढ्यांवर, हजारो जणांवर दया करुणा आहे. आम्ही आज्ञा पाळल्याने आमच्या लेकरांचं कल्याण होणार आहे, आमचं कल्याण होणार आहे. कल्याणाचा अद्भुत मार्ग, भरभराटीचा अद्भुत मार्ग, सामर्थ्याचा अद्भुत मार्ग, सर्व प्रकारच्या आशीर्वादांचा अद्भुत मार्ग परमेश्वराची आज्ञा पाळणं. म्हणून शमूएल त्या शौलाला म्हणतो की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे आहे. हालेलुया.
मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की यहोशुवाच्या विधीविषयी की उत्तर तेव्हा आणि नियमशास्त्राचा हा ग्रंथ मग तुझ्या मुखास कदापि ढळू देऊ नको या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर अर्पणाविषयी सांगितलं की तेव्हा शमूएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळणे जसा संतोष होता तसा होमानी व यज्ञानी होतो काय. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे आहे. हालेलुया. माझं वचन ऐका एवढीच आज्ञा केलेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा शमूएलाच्या पुस्तकामध्ये 1 शमूएल 15 अध्याय 22 वचनामध्ये म्हणतो एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. म्हणून आपलं कान देवाच्या वचनाकडे लावा, आपलं मन देवाच्या वचनाकडे लावा, आपली देवाच्या वाणीकडे आपले कान लावा आणि देव काय म्हणतो ते तुम्ही ऐका, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. हालेलुया. आज आम्ही पाहणार आहोत पुढं मत्ते कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याचं 21 वचन. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. पहा, आता आम्ही ऐकलं की इस्रायल लोकांना परमेश्वर काय म्हणतो की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, माझं वचन तुम्ही ऐकलं, तर त्याप्रमाणे मी तुम्हाला आणि युगानुयुगचं जे वतन आहे, जो देश तुमच्यासाठी मी ते देणारे वतन करून ठेवलेलं आहे आणि त्या वतनामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे. त्या आणि वतनामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात आणि वचनदत्त देशामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. आणि या ठिकाणी मी पाहतो जुना करार नव्या कराराची सावली आहे. आम्ही पाहतो तिथं आज्ञेच्या द्वारे परमेश्वराने सांगितलं की मी तुम्हाला मिस्रातून बाहेर काढलेले, दास्यगृहातून बाहेर काढले, आता मी तुम्हाला वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे. आणि नव्या करारामध्ये सुद्धा आम्ही पाहतो येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला पापातून देवाने सोडवलेले, आम्हाला शापातून देवाने सोडवलेले, आम्हाला मरणातून देवाने सोडवलेले आणि सार्वकालिक जीवनाची धन्य आशा देवाने आम्हाला दिले. बायबल आम्हाला सांगतं, येशू आपल्या शिष्याला म्हणतो मी वरील गोष्टीसाठी तुम्हाला पाचारण केलेले. आम्ही पाहतो आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हे येशूची शिष्य आहे. आम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे, आम्हाला स्वर्गाच्या वतनासाठी पाचारण केलेले. म्हणून वरील गोष्टीकडे लक्ष लावा. जिथं तुमचं धन आणि गंजत नाही किंवा जिथं तुमचं धन आहे तिथं मन राहील आणि म्हणून तुमचं धन स्वर्गामध्ये साठवा असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि या ठिकाणी येशू आणि उपदेश करताना म्हणतो मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. इस्रायल लोकांना सांगितलं की माझ्या आज्ञा जर तुम्ही पाळल्या, माझं भय जर तुम्ही धरलं, तर तुम्हाला वचनदत्त देशामध्ये प्रवेश आहे. आणि या ठिकाणी नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणत आहे, आपल्या लोकांना म्हणत आहे की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. हालेलुया. म्हणजे प्रभूजी प्रभूजी 2 प्रकारचे लोक म्हणतात. एक असे लोक आहेत की ज्यांचं मुखानं ते म्हणतात की प्रभूजी प्रभूजी, पण त्यांचं मन मात्र प्रभूपासून दूर आहे, त्यांचं हृदय मात्र प्रभूपासून दूर आहे, ते देवापासून दूर आहे. आणि दुसरा जो वर्ग आहे प्रभूजी प्रभूजी म्हणणारा, त्यांचं मन सुद्धा प्रभूशी जडलेलं आहे, त्यांचं अंतःकरण सुद्धा प्रभूशी जडलेलं आहे, त्यांनी आपलं हृदय प्रभूसाठी उन्नत केलेलं आहे, त्यांनी आपल्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारले आहे आणि ते सुद्धा प्रभूजी प्रभूजी म्हणणार आहे. म्हणजे प्रभूजी प्रभूजी म्हणणारे 2 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे की जे नुसतं ओठानं त्याची स्तुती करतात, मुखानं त्याचा सन्मान करतात, पण अंतःकरण त्यांचं देवापासून दूर आहे. आणि दुसरा वर्ग आहे की ज्यांचं अंतःकरण देवाशी जडलेलं आहे, प्रभूशी जडलेलं आहे, मन आपलं प्रभूशी जडलेलं आहे, ज्यांनी आपलं अंतःकरण देवासाठी उन्नत केलेलं आहे, असे लोक प्रभूजी प्रभूजी म्हणतात. आणि असं प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश मात्र स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार आहे. कारण ज्यांचं मन प्रभूशी जडलंय ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतात, ज्यांनी आपलं अंतःकरण प्रभूच्या स्वाधीन केलंय ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतात, प्रभूचं मन त्यांनी ओळखलंय, आपलं मन त्यांनी प्रभूच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू म्हणतो मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. वर्तन कसं? वर्तन स्वतःच्या मनाप्रमाणे नाही, स्वतःच्या बुद्धीप्रमाणे नाही, आणि शास्त्र म्हणून मनुष्याचे नियम शिकवणारे त्या मनुष्याच्या नियमाप्रमाणे नाही, तर परमेश्वराच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे. आणि जो वर्तन करतो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे, जो आम्ही पाहतो आणि आपलं दिनक्रम तो आचरणात आणतो, त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी देवानं स्पष्ट केलेलं आहे,
स्वर्गाचं राज्य कोणाला आहे? पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणाऱ्याला. म्हणून जो माझं भय धरतो, माझ्या आज्ञा पाळतो, त्याला स्वर्गाचं वचन आहे. केव्हा आम्ही पाहतो इस्रायल लोकांना सांगितलं की त्या वचनदत्त देशामध्ये मी त्यांचा प्रवेश करणार आहे आणि त्या ठिकाणी मी त्यांना आशीर्वादित करणार आहे. ते जिवंत राहणार आहेत माझं वचन आणि माझ्या आज्ञा जर पाळलं तर. आणि या ठिकाणी तीच गोष्ट येशू आपल्या शिष्यांना सांगते, जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार आहे. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाच्या प्रियजनांनो, देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रभूची माझ्याविषयी काय इच्छा आहे, प्रभू माझ्याकडनं काय अपेक्षा करत आहे, त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि देव म्हणतो, मी त्यांना एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका. मी जो सरळ मार्ग तुमच्यासाठी नेमलेला आहे त्या मार्गाने तुम्ही चाला. मी सांगितलेल्या प्रत्येक मार्गाचं मानुक्रम आणि त्याचं मार्गक्रमण तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होणार आहे. प्रभूजी रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो 12वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन काय लिहिलंय पहा. या युगाबरोबर समरूप होऊ नका. पहा, बायबल सांगतं की या युगाबरोबर समरूप होऊ नका, कारण हे युग नाशाकडे चाललेला आहे. जग आणि जगातल्या गोष्टी नाहीशा होत आहेत, पण देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, कारण हे अंधकाराचं युग आहे. प्रियानो, निभीड काळोखाने राष्ट्र झाकलेले आहेत, पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर उदय पावते. उठ, प्रकाशमान हो, कारण देवाचा प्रकाश किंवा देव तुझ्यावर उदय पावते. देवाचा प्रकाश तुझ्यावर उदय पावते, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि मग या युगाबरोबर समरूप होऊ नका. जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. हे युग नाशाकडे चाललेले, हे युग भयावह युग आहे. या युगामध्ये अंधकाराची सत्ता आहे आणि मी पाहतो त्या सत्तेमधून, त्या अंधकाराच्या सत्तेमधून, त्या निभीड काळोखातून देवानं तुम्हाला बाहेर काढलेला आहे. तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात, तुम्ही देवाच्या कुरणातील कळप आहात, तुम्ही देवाचे लोक आहात. देवानं तुम्हाला निवडलेलं आहे. येशू म्हणतो, तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे, यासाठी की तुम्ही जावं, तुम्ही फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. आणि मग प्रियानो, जर स्वर्गाचं वतन तुम्हाला हवं आहे तर माझ्या भावांनो, बहिणींनो, या युगाबरोबर समरूप होऊ नका. हे युग नाशाकडे चाललेलं आहे. आम्ही पाहतो महामारी आलेली आहे, आम्ही पाहतो अनेक प्रकारच्या पीडा जगामध्ये आलेल्या आहेत. सर्व प्रकारची अस्वस्थता, सर्व प्रकारची निराशा, सर्व प्रकारचा बेधुंदपणा या जगामध्ये, या युगामध्ये आहे. आणि हे चिन्ह आम्हाला हे सांगतं की येशू लवकर येत आहे. म्हणून आपला जीव त्याच्यामध्ये गुरफटू देऊ नका. या युगामध्ये समरूप होऊ नका. तर या युगाबरोबर आणि समरूप न होता आपल्या मनाच्या नवीकरणानं आमचं रूपांतर होणं गरजेचं आहे. काय लिहिलंय पहा. या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आणि त्यांचं मन असंच जर राहिलं तर, मगाशी आम्ही वाचलं काय लिहिलं, परमेश्वर काय म्हणतो, त्यांचं मन असंच जर सर्वदा राहिलं, म्हणजे माझ्या आज्ञेविषयी, माझं भयाविषयी त्यांचं मन असंच जर राहिलं तर किती चांगलं आहे. देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. प्रियानो, इस्रायल लोकांना सांगितलं असंच, मोशेला सांगितलं त्यांचं मन असंच राहिलं, माझं भय त्यांनी धरलं, माझ्या आज्ञा त्यांनी मानल्या, तर मी त्यांना सार्वकालिक वतन देणार आहे. मी त्यांच्या हजारोंवर दया करणार आहे. मी त्यांचं कल्याण करणार आहे. मी त्यांना वतनामध्ये, त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे आणि ते जिवंत राहणार आहेत. आणि या ठिकाणी बायबल मला सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये की आपल्या मनाचं नवीनीकरण व्हावं. काय लिहिलंय पुन्हा एकदा वाचा. या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने. मनाचं नवीकरण पहा कसं आहे. मनाचं नवीकरण, मनाचं नवीकरण होण्याचं प्रमाण म्हणजे काय असेल, ते कशाच्याद्वारे सिद्ध होतं. मनाचं नवीकरण, जे मन प्रभूचं भय धरतं, जे मन प्रभूच्या आज्ञा पाळतं, जे मन प्रभूशी जडलेलं आहे, ते मन नवीकरणाचं आहे. प्रियानो, नवीन, जुनं ते होऊन गेलंय, आता सर्व काही नवीन झालेलं आहे. पूर्वी आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये सर्व प्रकारचे वाईट विचार तरंग होते, पण जेव्हा आम्ही आमचं हृदय देवासाठी उन्नत केलं, आमचं पाप आम्ही देवाजवळ कबूल केलं, येशूच्या रक्तानं देवानं आम्हाला अंतर्बाह्य शुद्ध केलं, आमचं मन बदललं, आमचं हृदय बदललं, आमच्या मनाचं परिवर्तन झालं आणि मनामध्ये आता एकच गोष्ट आहे, प्रभूचं भय. मनामध्ये एकच गोष्ट आहे, प्रभूची आज्ञा. मनामध्ये एकच गोष्ट आहे, देवाचं वचन. मनामध्ये एकच गोष्ट आहे, प्रभूची तहान, प्रभूची ओढ, प्रभूची भूक. हालेलुया.
म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका प्रियानो. जितकं तुम्ही युगाबरोबर समरूप होण्याचा प्रयत्न कराल तितकं तुमचं मन खिन्न होणार आहे. जितकं तुम्ही मनाच्या युगाबरोबर समरूप होणार आहे तितकं तुमचं मन खचून जाणार आहे. तर प्रियानो, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे तुम्ही पहा, म्हणजे तुमचं मन खचून तुमचा धीर सुटणार नाही, असं देवाचं जिवंत वचन आम्हाला सांगतं. प्रिया, आजकाल मी पाहतो अनेक आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. लोकांचं मन खचलेले, तरुण पिढी आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे. कुठली गोष्ट त्यांना सहन होत आहे. प्रियानो, हे काय आहे? मनाचं नवीनीकरण न होण्याचा हा परिणाम आहे. कारण मनाचं नवीनीकरण म्हणजे ते मन जगामध्ये गुरफटले आणि जगामध्ये आनंद देणारी कुठली गोष्ट नाही. आनंद देणारी एकच गोष्ट आहे, देवाची आज्ञा पाळणं, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं. प्रियानो, युगामध्ये निराशा आहे, युगामध्ये नोकरीची समस्या आहे, युगामध्ये आम्ही पाहतो व्यवसायाची समस्या आहे, युगामध्ये आम्ही पाहतो आजाराची समस्या आहे, युगामध्ये आम्ही पाहतो सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आहेत. पण देवाच्या सानिध्यामध्ये मात्र आम्हाला समस्या नाही. प्रियानो, जरी समस्या आली तर त्यातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे, एक आशा आहे. कारण येशू म्हणतो, चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. म्हणजे किती वादळ येऊ द्यात प्रियानो, किती संकट येऊ द्यात, किती तुमच्या त्या लाटा उचंबळू त्या तुमच्या नावेमध्ये आल्या, की आम्ही पाहतो तुम्ही भिवू नका, कारण देव तुमच्या बरोबर आहे. त्या समस्येतून, त्या निराशेतून तुम्हाला बाहेर काढणारा देव आहे. निराशा तुमच्यापर्यंत येणार नाही. आपलं घर त्या खडकावर बांधा. वचन आणि देवाच्या वचनावर ते घर आमचं असणं गरजेचं आहे. त्या खडकावर आमचं घर असणं गरजेचं आहे, म्हणजे आमचं मनाचं नवीकरण होणार आहे. प्रियानो, जिथं मनाचं नवीकरण आहे तिथं निर्भयता आहे. जिथं मनाचं नवीकरण आहे तिथं उल्हास आहे. जिथं मनाचं नवीकरण आहे तिथं आशा आहे. जिथं मनाचं नवीकरण आहे तिथं प्रभूचं सानिध्य आहे. हालेलुया. म्हणून येशू काय म्हणतो, मी तुमच्या द्वाराशी उभा आहे, तुमचं दार मी ठोठावत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून आपलं दार उघडेल, मी त्याचबरोबर आज जाईल, तो माझबरोबर जेवेल, मी त्याच्याबरोबर जेवेल. सुंदरशी सहभागिता आहे. प्रियानो, म्हणून आज आपल्या मनामध्ये निराशा, दुःख ठेवण्यापेक्षा आपलं मन देवासाठी उन्नत करा. आपल्या मनाचं नवीनीकरण होऊ द्या. काय लिहिलं पुन्हा एकदा ते वचन वाचा. या युगाबरोबर समरूप होऊ नका, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर पूर्ण रूपांतर, पूर्ण मी पाहतो 180 डिग्रीमध्ये पूर्ण रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीकरणानं तुमचं रूपांतर होऊ द्या. रूपांतर होणं फार गरजेचं आहे. आम्ही येशूला स्वीकारलं, आम्ही बाप्तिस्मा घेतला, पण ते रूपांतर जे आहे ते आमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ते रूपांतर जे आमच्या वागण्यातून दिसत नाही. ते रूपांतर जे आमच्या कुठल्या कृतीतून दिसत नाही, कारण आमचं देवाच्या आज्ञेकडे लक्ष नाही. पण बायबल सांगतं की तुम्हाला तुमच्यामध्ये ते रूपांतर होऊ द्या. मनाच्या नवीकरणानं तुमचं रूपांतर होऊ द्या. आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या नवीकरणानं तुमचं रूपांतर होतं, मग काय होतं पहा. म्हणजे काय पुढे लिहिलेलं, यासाठी की मना युगावर समोर होऊ नका, आपल्या मनाचं नवीकरण तुम्ही करा, ते रूपांतर होऊ द्यात. यासाठी की, कशासाठी रूपांतर होऊ द्यात? लक्ष देऊन ऐका. देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा. देवाच्या इच्छेची वैशिष्ट्य नीट पहा. पहिली काय वैशिष्ट्य वाचा. देवाची उत्तम, पहिली गोष्ट, देवाची इच्छा उत्तम आहे. कारण आमचा देव उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. हवं मग तुम्हाला उत्तम ते हवंय का? तुम्हाला टिकणारं ते हवंय का? तुम्हाला भरपुरीचं हवंय का? तुम्हाला शीख भरून हवंय का? तुम्हाला ओसंडून वाहण्यासारखे आशीर्वाद हवेत का? तर प्रियानो, तुमचं रूपांतर होऊ द्या. तुमचं रूपांतर होऊ द्या. काय लिहिले पुन्हा एकदा वाचा. तुमचं देवाची इच्छा, पहिली गोष्ट कशी आहे? ती उत्तम आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आमचा देव चांगला आहे आणि त्याची दया असणार आहे. देव जर चांगला आहे तर त्याची इच्छा पण कशी आहे? चांगली आहे. देव जर उत्तम आहे तर त्याची इच्छा सुद्धा कशी आहे? उत्तम आहे. देव अद्भुत आहे, त्याची इच्छा सुद्धा कशी आहे? अद्भुत आहे. म्हणून त्याची आणि उत्तम इच्छा, उत्तम ग्रहणीय म्हणजे ग्रहण करायला, स्वीकारायला योग्य. आम्ही अनेक जणांच्या इच्छा पूर्ण करायच्या प्रयत्नात असतो, पण देवाची ग्रहणीय इच्छा आम्ही समजून घेतली का? त्याची इच्छा कशी ग्रहणीय. आम्ही ती जेव्हा ग्रहण करतो, आम्ही ती जेव्हा स्वीकारतो, आम्ही ती जेव्हा सेवन करतो, प्रियानो, देवाची इच्छा जेव्हा आम्ही ग्रहण करतो, जी ग्रहणीय इच्छा आहे, आम्हाला सर्व काही साध्य आहे. विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही. डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, तुमच्या मनात देखील गेलं नाही, अशा अद्भुत गोष्टींचा अनुभव देव तुम्हाला देणार आहे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा, उत्तम इच्छा, ग्रहणीय इच्छा आणि पुढे काय लिहिले पहा.
व परिपूर्ण इच्छा परिपूर्ण इच्छा काय पुढे काय लिहिलंय? ती काय आहे हे समजून ती घ्यावे. काय आहे हे समजून घ्या. उत्तम इच्छा, ग्रहणीय इच्छा, परिपूर्ण इच्छा ही काय आहे ती तुम्ही समजून घ्या. हालेलुया. समजून घेणं. उन्नती हवी आहे, यशस्वी हवी आहे, तर प्रियानो आम्हाला पहिली गोष्ट त्या क्षेत्र समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर यश हवंय, एखाद्या कामामध्ये यश हवंय, तर ते काम पहिल्यांदा मी समजून घेणं गरजेचं आहे. यशस्वी जर मला व्हायचं एखाद्या क्षेत्रामध्ये, तर प्रियानो त्या क्षेत्र आणि ते क्षेत्र मला समजून घेणं गरजेचं आहे. माझी आणि उन्नती व्हावी, मला आशीर्वादित व्हावं, आशीर्वाद मला मिळावे, तर प्रियानो देवाची इच्छा मी समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला प्रत्येक जण काही मुलं शाळेत जातात, विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि जे प्रौढ लोक आहेत. आम्ही पूर्वी शाळेमध्ये आणि गेलो होतो आणि प्रत्येक वेळेला आमचे टीचर किंवा प्रत्येक शिक्षक काय विशेष गणिताचे शिक्षक, इतिहासाचे शिक्षक, आपलं विज्ञानाचे शिक्षक पहिली गोष्ट आम्हाला विचारायचे 4-4 वेळा. गणिताचे शिक्षक तर प्रामुख्याने समजलं का. पहिलं त्यांचं एखादं गणित त्यांनी समजावून सांगितलं, एखादं गणित त्यांनी सोडवून दिलं, किंवा एखाद्या गणिताची काही ती व्याख्या किंवा जे काही आहे विज्ञानाविषयी किंवा गणिताविषयी त्याच ते पहिलं ते शिकवून झालं की पहिलं ते म्हणायचे किंवा आताही ते म्हणतात शिक्षक की समजलं का. हालल्या. जे खाडाचे शिक्षक आहेत ते तर म्हणतात जर समजलं नसेल तर माझ्या मुलांनो, विद्यार्थ्यांनो 1000 वेळा विचारा, 100 वेळा विचारा, मी सांगायला तयार आहे, पण न समजता पुढं जाऊ नका. बरोबर. जे शिक्षक आहेत ते असे म्हणायचे की न समजता पुढे जाऊ नका. तुम्हाला समजलं नसेल तर मला विचारा, मी तेवढा वेळ तुम्हाला सांगायला तयार आहे. आज देवाचं वचन आम्हाला वारंवार आठवण करून देते. हे वचन आम्ही 1000 वेळा वाचलं असेल, 1000 वेळा ऐकलं असेल, लाखो वेळा ऐकलं असेल, आमच्या तोंडात ते असेल, आणि पण प्रियानो आम्हाला ते समजलंय का. हालेलुया. आणि आज देवाचा आत्मा हेच म्हणतो, तुम्ही देवाची इच्छा समजून घेतली का. माझ्या मुला तू देवाची इच्छा समजून घेतली का. माझ्या मुली तू देवाची इच्छा समजून घेतली का. जी इच्छा उत्तम आहे, जी उच्च इच्छा ग्रहणीय आहे, जी इच्छा परिपूर्ण आहे, परिपूर्ण इच्छा आहे प्रियानो. कारण त्या इच्छेप्रमाणे जेव्हा आम्ही चालतो आम्ही परिपूर्णतेकडे जातो. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागतो, आम्ही पूर्णत्व गाठतो प्रियानो. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेपर्यंत आम्ही धावणं म्हणजेच ते पूर्णत्व गाठणं. बायबल सांगतं पूर्णत्व येईल आणि अपूर्णत्व नष्ट होईल प्रियानो. काय पूर्णत्व आहे. देवाची इच्छा समजून घेणं आहे. परिपूर्ण इच्छा ती आहे, ग्रहणीय इच्छा ती आहे, उत्तम इच्छा काय आहे ते आम्ही समजून घ्यावं. आपल्या मनाचं नवीकरण होणं, रूपांतर होणं, या युगाबरोबर समरूप न होणं प्रियानो, या गोष्टीकडे आपण लक्ष देऊयात. हालेलुया. आम्ही अजूनही गुरुपरतो, मी नेहमी म्हणतो लोकांना देव म्हणजे काय. देवाने फक्त आशीर्वाद द्यावे, देवाने मला चांगली नोकरी द्यावी, देवाने माझा चांगला बिझनेस वाढवावा, देवाने मला चांगली पत्नी द्यावी, देवाने मला चांगला पती द्यावा, देवाने आम्हाला उभयताना चांगली लेकरं द्यावा, आमची लेकरं चांगली शिकावी, आमची लेकरं उन्नत व्हावी. आमच्या अपेक्षा आहेत प्रियानो. आम्ही आणि आमच्या इच्छांची लिस्ट नेहमी वाढत असते, पण त्या इच्छेपेक्षा देवाची इच्छा मी समजून घेतली का. देवाची योजना मी समजून घेतली का. माझ्याविषयी देवाची इच्छा काय आहे प्रियानो. देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत पोचावं आणि सार्वकालिक जीवनाचा वाटा तुम्ही मिळवावा. माझ्या भावांनो बहिणींनो, किती पैसे कमवले तरी माणसाची हाव संपणार नाही. किती देवाने आशीर्वाद दिला तरी माणसाचे आशीर्वाद घेण्याचं जे हाव आहे ते संपणार नाही. पण प्रियानो विपुल आशीर्वाद, विपुल टिकणारे आशीर्वाद जर हवे आहेत तर प्रियानो तुम्ही मागण्याची गरज नाही, एकच करा. देवाची परिपूर्ण, देवाची उत्तम, देवाची ग्रहणीय आणि देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्या. माझ्या भावांनो बहिणींनो, जगामध्ये किती स्पर्धा असू द्या, तुमच्या हातच्या कामाला देव बरकत देणारच. तरुण मुलांनो, जगामध्ये किती स्पर्धा असू द्या, तुम्ही जिथं इंटरव्ह्यूला जाल तिथं देव तुमचं सिलेक्शन करणारच. तुमच्या समोर चॉईस असणार आहे. 5 कंपन्यांमध्ये तुमचं सिलेक्शन झालंय, आता तुम्हाला निवडायचंय कुठली कंपनीमध्ये मी जायचंय. अशी अवस्था तुमची असणार आहे. केव्हा. ज्यावेळेस तुम्ही देवाची इच्छा जाणून घ्यायला हवी, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आज्ञा पाळाल, ज्यावेळेस तुम्ही देवाचं भय धराल, जेव्हा देवाची उत्तम ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्याल, तुमच्या समोर पर्याय असणार आहेत. तुम्हाला निवडायचे. देव म्हणतो हे 5 कंपन्या आहेत, आता तुला कुठली हवी मला सांग, मी तुला ती देणार आहे. तुम्हाला कुडत बसायची वेळ येणार नाही, तुम्हाला निराश राहण्याची वेळ येणार नाही. देव तुमच्या समोर सर्व काय मोकळं कराल आणि ते मोकळं व्हावं याचं गुज जर काय आहे
तर देवाचं भय धर, देवाची आज्ञा पाळ, देवाची उत्तम परिग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घे. आज देव आम्हाला सांगत आहे प्रियानो, तुमच्या भरभराटीचं गुज, तुमच्या भरभराटीचं रहस्य कुठं दडलेलं आहे. आज देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, उत्तम आत्मा, ज्ञानाचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, परमेश्वराच्या भयाचा आत्मा, अनुशासनाचा आत्मा, देवाचा आत्मा, जो आत्मा आम्हाला पूर्ण सत्यामध्ये घेऊन जातो, तो आत्मा आज तुमच्या यशाचं गुज सांगत आहे की तुम्ही कसे यशस्वी व्हाल, तुम्ही कसं त्या सार्वकालिक वचनामध्ये जाणार आहात, तुम्ही कसं जिवंत राहणार आहेत, तुम्ही कसं कल्याण तुमचं होणार आहे, कसं तुमच्या हजारो जणांवर देव दया करणार आहे. प्रभूची परिपूर्ण ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. योहान कृषी वर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 40 वचन. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की. हा, नीट लक्ष देऊन आहे का. पहा येशू काय म्हणत आहे, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की. जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो. हा पहा, जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हा, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. ह्या आठवड्याचं हे वचन आहे. नमूद करून घ्या. पुन्हा एकदा ते वचन व्हायचा. नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द आणि नीट कान देऊन ऐका. जिथं तुम्ही आहात कुठंही चुळबुळ करू नका, हलू नका. तिथं एका जागी बसून नीट वचन देव काय म्हणतो नीट ऐका देवाची वाणी. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की. हा, येशू पित्याची इच्छा प्रगट करत आहे. पा आम्ही रोमकराच्या पत्रामध्ये पौलानं पित्याच्या इच्छेविषयी सांगितलेलं आहे की उत्तम ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्यावं. आणि या ठिकाणी येशू परात्पर देवाचा पुत्र, ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी रक्त सांडलं, ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी आमचं शापित मरण, आमच्या उद्धारासाठी आमचं मरण सहन केलं, जो आमच्यासाठी मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, जो स्वर्गात घेतला गेला आणि जो लवकरच आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येतोय, तो सार्वकालिक जीवनाचं द्वार, स्वर्गाच्या राज्याचं द्वार आज आम्हाला सांगत आहे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की. काय आहे इच्छा सांगा. जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो. जो कोणी पुत्राला पाहून विश्वास ठेवतो. आता आम्ही पुत्राला पाहिलं नाही, पण थोमाच्या उदाहरणावरनं येशूने आम्हाला सांगितलेलं आहे की थोमाला प्रभू येशू काय म्हणतो, हे थोमा, तू मला पाहिलं, माझ्या हातामध्ये तू बोट घातलं, माझे व्रण तू पाहिलं, माझ्या कुशीमध्ये तू हात घातलास आणि म्हणून तू विश्वास ठेवलास. पण न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य आहे. या युगामध्ये जगणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनो, देवाचं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक देवाच्या लेकरांनो, तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही न पाहता विश्वास ठेवलेला आहात. आणि या ठिकाणी येशू काय म्हणतो, परत एकदा वाचा ते वचन. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की. जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो. जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला सार्वकालिक पुत्राला पाहून विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. त्याला सार्वकालिक म्हणजे देवाची इच्छा काय की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि मी त्याला शेवटल्या काळी उठवीन. असं कोण म्हणतो? येशू. म्हणजे उठवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? येशूला आहे. म्हणून येशूविषयी काय म्हटलंय? येशू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आद्य दिव्य दूतांची वाणी, देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता येशू मेघारूळ असा अंतरात उतरेल आणि ख्रिस्तामध्ये महानिद्रा पावलेले लोक प्रथम उठवले जातील आणि जे जिवंत आम्ही उरू ते आम्ही सदा सर्व काळ क्षणात उचलले जाणार आहोत. मी त्याला उठवीन. कुठल्या काळी? शेवटल्या काळी. प्रियानो, तो शेवटला काळ आता जवळ आलेला आहे. तो आम्हाला उठवणारा देव, आम्हाला उभं करणारा देव, आम्हाला उत्थान देणारा देव, पुनरुत्थानाने जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त, तो म्हणतो की मी त्याला शेवटल्या काळी उठवीन आणि मी त्याला सार्वकालिक जीवन देईल. म्हणजे पित्याची इच्छा काय आहे? की आम्ही सार्वकालिक वचनामध्ये पोहोचावं. म्हणून मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना काय सांगितलेलं आहे परमेश्वरानं? की तुम्ही त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश कराल जेव्हा तुम्ही माझी आज्ञा, माझं भय धराल, माझी आज्ञा पाळाल, उजवी डावीकडे न वळता नीट म्हटलेला सरळ मार्गाने जो मार्ग तुमच्यासाठी स्थापलाय त्यानं चालाल तर. आणि या ठिकाणं येशू पित्याची इच्छा प्रगट करतोय. मग त्या इच्छेकडे आम्ही कधी पाहिलं का? ती उत्तम इच्छा आहे, ती ग्रहणीय इच्छा आहे,
ती परिपूर्ण इच्छा आहे, त्याच्याकडे आम्ही कधी पाहिलं का? त्या इच्छेकडे, देवाच्या इच्छेकडे मी कधी लक्ष दिलं का? देवाच्या योजनेकडे मी कधी लक्ष दिलं का? प्रियानो, नसेल दिलं तर अजूनही वेळ गेलेली नाही. हालेलुया. देवाची इच्छा आपण ओळखून घेऊयात. येशू म्हणतो की मी त्याला सार्वकालिक जीवन देईल आणि मी त्याला शेवटच्या काळी उठवीन. पुन्हा एकदा वचन वाचूयात आणि आपण पुढे जाऊयात. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो जो कोणी पुत्राला पाहून, म्हणजे माझ्या पुत्राला पाहून जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. येशू म्हणतो मी आलो आहे ते तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. चोर येतो चोरी करणं, घात करणं, नाश करणं या हेतून येतो, पण मी जो आलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला युगानुयुगचं जीवन देण्यासाठी आलेलं आहे. तुम्हाला त्या वतनामध्ये घेऊन जाण्यासाठी येशू आलेला आहे. त्या सार्वकालिक जीवन, ते स्वर्गीय वतन तुम्हाला मिळावं ही देवाची इच्छा आहे आणि मी त्याला शेवटल्या काळी उठवीन. प्रिय पित्या देवाच्या लेकरांनो, ही इच्छा आपण समजून घेऊयात. आता जगामध्ये नका गुरफुटू. आपलं नोकरीचं टेन्शन, व्यवसायाचं टेन्शन, कुटुंबाचं टेन्शन, लेकरांचं टेन्शन, नका ते टेन्शन घेऊ. चिंता करू नका. एकच करा, देवाची आज्ञा पाळा, देवाचं भय धरा. तुमच्या सर्व चिंता तुमच्यातून काढून टाकणार आहे. हालेलुया. आज डिप्रेशनचं प्रमाण जगामध्ये खूप वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? कारण मनाचं नवीकरण नाही. पण देवाची स्तुती असो की देव तुमच्या मनाचं नवीकरण देवानं केलेलं आहे. त्या तिकडं लक्ष द्या प्रियानो, म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही, तुम्ही निराशेच्या गर्तेमध्ये असणार नाही, तुम्ही रोज उत्साही असणार आहे, तुम्ही रोज तंदुरुस्त असणार आहे. आणि जरी संकट आलं तरी घाबरू नका. मुक्तीचा नायक आमच्याबरोबर आहे. आमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा तो देव आहे. आणि येशू म्हणतो जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये जो आहे तो सर्वाहून मोठा आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आमच्यामध्ये कोण आहे? सृष्टीचा निर्माण करता. आमच्यामध्ये कोण आहे? मरणाची नांगी ज्याने ठेचली. आमच्यामध्ये कोण आहे? जो स्वर्गाचं द्वार, जो शांतीचा अधिपती, जो सनातन पिता, जो युगानुयुगचा जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. म्हणून ह्या दिवसामध्ये देवाची उत्तम, देवाची ग्रहणीय आणि देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट आज अगत्याची, हेच आमचं एक कर्तव्य आहे. या कर्तव्याकडं आपण लक्ष देऊयात आणि सार्वकालिक जीवनासाठी आपण आपली तयारी करूयात. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. याच आपले डोळे आपण बंद करूयात आणि प्रभूकडं आपण पाहूयात. हालेलुया. देव म्हणजे देवाचा आत्मा आमच्याशी बोललेला आहे, जो सत्य बोलणारा देव. देव म्हणतो मी काही मनुष्य नाही की मी खोटं बोलावं. आमचा देव सत्य देव आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी उत्तम इच्छा त्याची आहे, परिपूर्ण इच्छा त्याची आहे. ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ती ग्रहणीय इच्छाही आहे आणि ती आम्ही ग्रहण करावी अशी देवाचं वचन आम्हाला सांगतं. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आपले डोळे बंद कर आणि आपल्या अंतःकरणाचे नेत्र उघडून आपल्या प्रभूकडे पहा. ज्या देवानं तुला जगापासून वेगळं केलेलं आहे, ज्या देवानं अंधकाराच्या सत्तेतून तुला बाहेर काढलेलं आहे, ज्या देवानं नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून तुला बाहेर काढून ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिर केलेला आहे, आज त्या प्रभूकडं, आज त्या पित्याकडं नव्यानं आपली दृष्टी तू लाव. देवाचं वचन आम्हाला सांगतं या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणानं आपलं रूपांतर होऊ द्या. मनाचं नवीकरण काय आहे? देवाच्या आत्म्यानं आज आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही देवाची देवाची उत्तम आणि ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्हाला समजणार आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आज एकच काम आहे. देवाची इच्छा तू जाण. देवाची जी उत्तम इच्छा, देवाची जी परिपूर्ण इच्छा, देवाची जी ग्रहणीय इच्छा ती समजून घे, म्हणजे तुला आशीर्वाद मिळणार आहे. देवाचं भय धर, देवाची आज्ञा पाळ, म्हणजे तुला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणजे त्या वतनामध्ये तुझा प्रवेश होणार आहे. म्हणजे तुझ्या हजारो जणांवर देव दया करणार आहे. देव तुझं कल्याण करणार आहे. तो देव तुझा देव होईल आणि तुम्ही त्याचे लोक होणार आहात. एकच आज्ञा, माझं वचन ऐक आणि जो मार्ग, सरळ मार्ग मी तुमच्यासाठी सापलेला आहे त्या मार्गानं तू चाल. याच्यापेक्षा देव काय अपेक्षा करतो? आज देवाची अपेक्षा तुमच्याविषयी, माझ्याविषयी आपण समजून घेऊया.
आणि आज आपण करार करूयात की देवाच्या आज्ञेप्रमाणेच मी चालणार, देवाचं भय धरूनच मी चालणार. आमचं मन देवाने ओळखलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून तो मोशेला म्हणतो, त्यांचं मन असंच जर राहिलं तर किती बरं होईल. कसं? परमेश्वराचं भय असलेलं, परमेश्वराच्या आज्ञा पालनाविषयी उत्सुक असलेलं मन. आज देव त्या मनाची, आपल्या त्या अंतःकरणाची, त्या मनाची तुमच्याकडनं अपेक्षा करत आहे. आज आपलं मन देवासाठी उन्नत करूयात, आज आपलं हृदय देवासाठी उन्नत करूयात, आज देवाला हाक मारूयात. आमच्या द्वाराची उभा तो आहे, आमचं दार तो ठोठावतंय. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आज आपलं द्वार तू उघड, आपल्या अंतःकरणाचं द्वार तू उघड. येशू आतमध्ये येत आहे, तो तुझ्याबरोबर जेवणार आहे, तू त्याच्याबरोबर जेवणार आहे. उत्तम अशी सहभागिता देव तुला देत आहे. आज आपलं हृदय देवासाठी उन्नत कर. कुठलीही चिंता करू नको, कुठलीही काळजी करू नको, कारण भय, निराशा आमच्यातून त्यांनी काढून टाकलेले. तो अद्भुत मंत्री आहे ज्यानं आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. तो अद्भुत मंत्री आहे ज्यानं आमच्यासाठी अद्भुत कार्य केलेलं आहे. आज भरभराटीचा मार्ग एकच आहे, परमेश्वराची आज्ञा पाळ. उन्नतीचा मार्ग एकच आहे, यशाचा मार्ग एकच आहे, परमेश्वराची आज्ञा पाळ. त्याचं भय धर, त्याच्यावर प्रेम तू कर. सर्व भय तो काढून टाकेल, सर्व निराशा तो काढून टाकेल. ज्या वेळेला तुम्ही देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा समजून घ्याल आणि त्याची इच्छेप्रमाणे वर्तन कराल तर आशीर्वाद आहे. प्रार्थना करूया. स्वर्गातील आमच्या जिवंत, पवित्र आणि गौरवयुक्त देवा, मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझ्या जिवंत वचनाबद्दल तुझे आभार मानतो. तो स्वर्गीय मानना देऊन आज आम्हाला तृप्त केलंस माझ्या देवा. आणि माझ्या देवा, तुझं वचन कार्य केल्याशिवाय माघारी जात नाही. आज ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची ते वचन बोललेलं आहे. आज त्या सुपीक जमिनीमध्ये ते वचन ते बीज पडलेले आहे आणि त्या ठिकाणी 100 पट पीक येणार आहे. ते वचन माझे देवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजलं जाऊ दे, प्रत्येकाच्या हृदपटावर खोरलं जाऊ दे देवा. त्यांचं मनाचं नवीनीकरण होऊ दे देवा. आणि तुझ्या आज्ञेकडे त्यांनी लक्ष द्यावं, तुझ्यावर त्यांनी प्रेम करावं, तुझ्या आज्ञा त्यांनी पाळाव्या अशी कृपा प्रत्येकाला पुरव माझ्या देवा. म्हणजे त्यांचं कल्याण होणार आहे, त्यांच्या हजारोंवर दया तू करणार आहे आणि वचनदत्त देशामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे देवा. आज गांभीर्यानं त्या वचनाकडे त्यांनी पाहावं अशी कृपा त्यांना तू पुरव. प्रत्येकावर पवित्र आत्म्याचं प्रभुत्व असू दे देवा. ओ, त्या वचनाचं मनन करण्याची कृपा प्रत्येकाला तू पुरव माझ्या देवा. आणि तुझं वचन आणि तुझं आशीर्वाद त्यांना लाभू दे देवा. तुझं वचन कार्य केल्याशिवाय माघारी जात नाही माझ्या देवा. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या वचनानं कार्य केले, कारण ते जिवंत वचन आहे देवा. मी मनापासून तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या शब्दाबद्दल, तुझ्या वाणीबद्दल मी मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो. तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. आज जे वचन परमेश्वर पिता प्रत्येकापर्यंत पोहोचत असताना हाडांचं सत्व त्यांना तू दिलं, देहाचं आरोग्य त्यांना तू दिलं, निराशा तू काढून टाकली, नवा उल्हास त्यांना तू दिला. माझ्या आंबावस गावच्या वाटेवर त्या 2 वाटसरूंशी तू बोलला देवा. आणि त्या वाटसरूंनी साक्ष दिली की ज्यावेळेस गुरुजी आमच्याशी बोलत होते, आमच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज माझा विश्वास आहे देवा, ओ जे वचन ज्यांनी ऐकले देवा, त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या देवा. ओ ज्यांनी हे वचन ऐकले देवा आणि त्यांचं मन त्यांना दोषी ठरवत नसेल तर माझ्या देवा तुझ्याजवळ येण्याचं धैर्य त्यांना तू दिलेलं देवा. ओ परमेश्वर पिता, आणि पश्चातापी अंतःकरण अनेकांना तू दिलंस या क्षणाला. ओ अनेकांच्या अंतःकरणाला चूर लागलेले आहे, त्यांना पश्चातापी बुद्धी तू दिलीच देवा, अंतःकरण तू दिलंच देवा. आणि भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानत नाही. आज अशा प्रत्येकाचा ताबा तू घेतला, प्रत्येकाचा स्वीकार तू केला देवा. मनापासून तुला धन्यवाद देतो देवा. प्रत्येकाचा आत्मा, जीव आणि शरीर तुझ्या स्वाधीन करतो देवा. आणि या ठिकाणातून देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या सर्व प्रियजनांसाठी मी जाहीर करतो. दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनापासून तुझे आभार मानतो देवा. प्रार्थना करतो मागच्या आठवड्यामध्ये ज्या लोकांचे वाढदिवस झाले देवा, प्रत्येकाचं जीवन तो आशीर्वादित कर. इथपर्यंतचा प्रवास त्यांचा आशीर्वादित केला, इथून पुढचाही प्रवास तो आशीर्वादित कर देवा. अशी अनेक वर्ष येशूच्या नावाने त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ दे देवा. तुझं भय धरून, तुझ्या आज्ञा पाळून पुढचा सर्व प्रवास करण्यासाठी तुझी कृपा त्यांना तू पुरव. आणि त्यांच्या प्रत्येक पावलागणिक त्यांची उन्नती होऊ देत, त्यांची भरभराट होऊ देत तुझ्या भयाच्या द्वारे, तुझ्या आज्ञांकितपणाच्या द्वारे मा देवा. आणि त्यांना तो आशीर्वादित कर मा देवा. हे प्रत्येक पात्र तुझ्या दैवी संपत्तीनं काठोकाठ भरून वाहू दे देवा. आणि अनेकांना आशीर्वाद होऊ देत. प्रत्येकाचं जीवन अनेकांना आशीर्वादाचं कारण ठरू देत. प्रत्येकाचं जीवन साक्षीरूपी मेघानं वेढलं जाऊ दे देवा. आणि तुझं गौरव होऊ दे देवा. मान, सन्मान, गौरव केवळ आणि केवळ तुला देती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुला सादर करतो, म्हणून पित्या तू ऐक. आमेन, आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती,
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रियजनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद.